आपल्यासोबत बोलण्यासाठी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आहेत। सर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। सर नवी मुंबईतील कामोठ्यामध्ये भव्य स्वागतात आपला पारनेरवासी स्वागत करत आहेत, काय सांगाल? कामोठ्यानी सदैव नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या सर्व जनतेने विखे पाटील परिवारावर जे प्रेम केलं हे त्याचं आज साक्षात्कार संपूर्ण अहिल्यानगरच्या जनतेला होईल। कधी इथं येण्याचा योग आला नाही, पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह खातिर इथं आलो। ही परिवर्तनाची नांदी अहिल्यानगरमध्ये नव्हे पण पारनेर तालुक्यामध्ये आणि पारनेर विधानसभेमध्ये होणारा बदल हा या सभेच्या माध्यमातून या मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। सर पारनेरवासियांना काय संदेश द्याल? पारनेरवासियांना एवढाच संदेश देईल की कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, कोणाच्याही दहशतीला बळी पडायचं काही कारण नाही। संपूर्ण विखे पाटील परिवार प्रत्येक पारनेरवासियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे विकासासाठी आणि भविष्याच्या युवकांच्या भविष्यासाठी विखे पाटील तुमच्या बरोबर आहेत हे आम्ही या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो। तर शरद पवार गटाकडून निलेश लंके देखील प्रचार करत आहे, आपण देखील करताय, कसं पाहताय एकीकडे? आजच मला कुठेतरी अशी क्लिप ऐकायला मिळाली की त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिली। ही ऑडिओ क्लिप सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायरल झाली आणि हीच पारनेर तालुक्याची वास्तविकता आहे। दडपशाही ज्या पद्धतीने वाढत आहे, या दडपशाहीचा परिणाम आहे की हे सगळे युवक आज बाहेर येऊन परिवर्तन करू इच्छितात आणि हे परिवर्तन झाल्याशिवाय तालुक्यामध्ये राहणार नाही। आपण त्या क्लिप संदर्भात तक्रार दाखल करणार आहात का? उद्या आमचे सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी उद्या पोलीस डिपार्टमेंट SP आणि विविध पोलीस स्टेशनमध्ये भेटून त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार दाखल करेल ज्यांनी या ठिकाणी मला गोळी घालण्याची धमकी दिली आहे। काय वाटतं सर, खरं तर अटीतडीचा सामना आहे, काय वाटतं आपणच जिंकणार का? अटीतडीचा सामना नाही, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विजय हा निश्चित आहे। परत एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि एक खासदार माझ्या स्वरूपात त्यांना मतदान टाकण्यासाठी परत एकदा दिल्लीला जाईल हे अहिल्यानगरच्या जनतेने ठरवलेलं आहे। आपण पाहू शकतो की परत एकदा आम्ही जिंकून येऊ अशी प्रतिक्रिया विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन मिलिंदसह मी रवी कराड, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।